तर आज मी काय श्री स्वामी समर्थ म्हणणार नाही आणि श्री स्वामी समर्थ म्हणण्याची आज माझी इच्छा पण नाही आहे. का आणि का नाही हे तुम्हाला मी पुढे व्हिडिओमध्ये सांगेलच. तर ही तुम्ही म्हणत असाल की पर्स मी कसली दाखवत आहे, तर यात माझी खूप जुनी आठवण आहे 17 ते 18 वर्षापूर्वीची. आणि तेच हाच तो काळा दिवस होता की ज्या दिवशी आमच्याकडून जे काही होतं नव्हतं ते हिरावून घेतलं होतं म्हणजे देवाने. आणि त्याच्याचमुळं मला आजचा दिवस हा लक्षात राहतो, जास्तच राहतो. तर ही बॅग आहे भावाची. तर एवढीच बॅग आहे, बाकीची त्याची कोणतीच आठवण आमच्याकडं राहिलेली नाही आहे. जे कपडे वगैरे होतं ते सर्व काही आता देऊन टाकलेलं आहे. आणि एक आता हे सांगता येत नाही कधी हरवेल किंवा काय होईल. पण एक आता यूट्यूब हा माझ्या माध्यम आलेला आहे, त्याच्यामुळे मी हा जो माझे म्हणजे आठवण आहे ती जपून ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. तर आता कोणी मला नाव पण ठेवेल, पण मला जसं वाटतं मी तसं करते. तर यात आहे ना, हे बघा हे लेटर त्यांनी पाठवलेलं होतं आणि हे त्याचं अक्षर बघू शकता तुम्ही. आता मी हे वाचून नाही दाखवणार तुम्हाला. नेक्स्ट एखाद्या दिवशी 4/3/2006 यावेळेस त्यांनी ते आम्हाला पत्र लिहिलं होतं. प्रिय ताई भाऊला माझा नमस्कार. मी इकडं खुशाल आहे. इकडं काम म्हणजे नेटाचं नाही, फक्त फिरायचं काम आहे. मला फक्त बरं जाऊ द्या, मी नंतर वाचून दाखवेल तुम्हाला. आणि असं त्यानं लिहिलेलं होतं. बाकीचं इथं बघू शकता तुम्ही. आई बाबा कसे आहेत पत्राद्वारे कळवा. तर पत्र काय आम्हाला त्यावेळेस काही लिहिता येत नव्हतं आणि कसं टाकायचं तेही मला माहीत नव्हतं. मी साधारणतः 7वी 8वीला असेल. आणि हाच तो दिवस होता, म्हणजेच 19 मे 2008 या वेळची ती गोष्ट आहे. वार सोमवार होता, बुद्ध जयंती होती, पूर्णपणे ध्यानात आहे. आणि असंच सायंकाळची वेळ होती. आम्ही सोबत चहा वगैरे पिलो होतो. खूप काही अशा आठवणी आहेत, तर ते मी सांगू पण नाही शकत. तर बघू शकता तुम्ही. आणि सर्वांचं जे घरात इथं त्यांनी फोटो वगैरे लावलेला होता त्याचा, तर तो मी कापून घेतलेला आहे. आणि हे बघा, ताई भाऊला म्हणा माझी काळजी करू नका, भांडण वगैरे काही करू नका. झालेला फक्त जेव्हा जर सुट्टी येईल तेव्हा जर कोणी पत्रात नाव टाकायचे विसरलो असेल तर क्षमा करावी. बरं, नंतर दाखवते मी तुम्हाला हे पत्र. आणि हे बघा असं छान असं पत्र त्यांनी लिहिलेलं होतं. भगवान सुदाम शेजवळ. आता हे फक्त नावच राहिलेलं आहे आम्हाला. आणि मी हे पत्र खूप दिवसापासून जपून ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर भरपूर काही वस्तू होत्या, पण कसं आहे ना, प्रत्येकाने जे त्या वस्तू घेऊन गेलेलं आहे. आता नेक्स्ट यामध्ये काही नाही आहे. भरपूर वस्तू होते, त्यातले काढून घेतलेले आहे. फक्त ही बॅगच आहे जी जपून ठेवली होती. तर यात ते साईबाबांना खूप मानायचा तो, आणि हे साईबाबांचंच होतं काहीतरी. त्याच्यातली एकही वस्तू मी म्हणजे काही काही हरवलेले आहे, पॉकेट वगैरे आहे ते पण मी जपून ठेवलं होतं, पण नाही आहे आता ते. त्याच्यामुळंच मी नाही या वस्तू जपून ठेवते, कारण कसं आहे ना, कधीतरी त्या आता कितीक दिवस जपून ठेवणार. त्याच्यामुळं मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून त्या जपून राहतील. आणि ही पिशवी हे पॉकेट हे त्याचंच पॉकेट आहे. हे बघा, जनार्दन शांतिगिरी बाबा आणि जनार्दन स्वामींचा खूप मोठा भक्त होता तो. आता त्याचं खूप जुनं झालेलं आहे, 17 वर्ष झालेले आहे. आता त्याला 16 संपले, 17. हे बघा, हे फोटो मी असेच ठेवलेले आहे. कोणतीच आठवण मी त्याची म्हणजे बाजूला नाही केलेली. हा साईबाबांचा फोटो, हा जनार्दन स्वामींचा. यात सुट्टे पैसे वगैरे असायचे त्याचे. आणि हे बघा हे कार्ड. तर पॉकेट पूर्णपणे जुनं झालेलं आहे. आता ते कसं ठेवून ठेवून जास्त खराब होतं, त्याच्यामुळे मी त्याला जास्त काढत नाही. फक्त असं सण वगैरे असला, घर साफसफाईला काढलं तरच त्याला मी काढते. आणि आता हे फोटो पण पाणी लागून लागून खराब झाले आहे. तर बघू शकता, जिथं तो कंपनीत होता तिथले हे फोटो आहेत. याचा अल्बम पण होता. हा तो मोठा असतानाचा आहे. ही आई आहे, आणि तोच जेव्हा लहान होता ना
तेव्हा फोटो काढलेला होता, तर तेव्हाचा आहे तो. हे बघा, ही आजी, बाबा. आता आजी पण या जगात नाही आहे, बाबा पण नाही आहे, मम्मी, भाऊ, हे माझे वडील. खूप तेव्हा जुनी फॅशन होती. मी त्याचे जे फोटो आहे तेच तुम्हाला दाखवते. इथं बघू शकता तुम्ही. आमच्या दोघांचं तुम्हाला एकही. आणि हा गोव्याला फिरायला गेला होता तेव्हाचा फोटो आहे हा. हां, हे मामा, मामी, मामीचा मुलगी, वडील आणि हा भाऊ आणि हा मित्र होता. याच्यासोबत राहूनच काय झालं कोणास ठाऊक. पण आता कसं आहे. आणि हे जुनेच फोटो आहे सर्व. आत्या आहे, आत्याच्या मुली, मुलगा, मुलगी, आजी, बाबा. हा तोच आहे. ही चुलती आहे. आता ही चुलती पण या जगात नाही आहे. त्या पण आता म्हणजे 2-3 वर्ष झालेले आहे. याच पहिले असं छपराचं घर होतं आणि बघा असे फोटो वगैरे टांगल्या. आई बघा कशी होती तेव्हा. आयुष्यात देवाने तिला खूप दुःख दिलेलं आहे. मी पण तेच फोटो येत आहे वाटतं. इथे ना तिची तब्येत जराशी खराब झाली होती. फिरायला गेला होता तेव्हाचे. हा पण तिकडचाच फोटो आहे. खूप आवड होती त्याला. इतके अल्बम होते, पण जेव्हा असं झालं ना तेव्हा काहीच अल्बम राहिलेलं नाही. हे बघा. एक तर आहे ना नसलेला बरा, पण असून नाही म्हणायला ना खूप मोठं हे लागतं. बघा इथं तब्येत बारीक झाली होती आणि इथे ना यावेळेस तो तुळजापूरला होता काम, म्हणजे जिथं काम होतं तिथं, तर त्या ब्रँचमध्ये होतं, तर तेव्हा तब्येत छान होती त्याची. आता 16 वर्ष पूर्ण झालेलं आहे, 17वं लागलेलं आहे आणि त्याचे आयब्रो वगैरे सेम माझ्या लहान मुलीसारखे दिसते. तो सेम दिसायला पण तसाच आहे. तर बघा इथून गेल्यानंतरचा म्हणजे जेव्हा घरून गेला ना तो, तेव्हा बघा इतका बारीक होता. इथं हे बघा. खूप आवड होती. या पाण्यानेच त्याचा घात केला आहे. या पाण्यामुळं सर्व काही घडलं आणि खूप आवड होती त्याला. असं पाण्यात वगैरे खेळायची, म्हणजे फिरायला जायची खूप. आणि असंच आजचाच तो दिवस होता म्हणून आठवण आली. म्हटलं चला माझ्या यूट्यूब फॅमिलीशी जो थोडासा. हा बघा इथं फोटो पोज द्यायची. तेव्हा मोबाईल म्हणजे एवढं काही नव्हतं, पण तरी तो फोटो काढायची त्याला खूप आवड होती. हे जुने फोटो आहेत. वडील आहेत, चुलत आत्या आहे या. हा पण तोच आहे. आणि आता कसं आहे, प्रत्येकजण म्हणतं की कितपर्यंत दुःख बाळगायचं, पण ज्याचं जातं ना त्यालाच कळतं. असं आपण म्हणणं सोपं असतं, पण त्यातून जाणं खूप अवघड असतं. इथं बघा खूप तब्येत बारीक होती. हा गोव्यातीलच तिथं तिथं फिरायला गेला होता, तिथला फोटो आहे हा. काही काही फोटो ना खराब झाले जास्त. तर ही माझी आजी, चुलता आणि मोठ्या चुलत्याचा मुलगा. त्याला सगळ्याला म्हणजे धरून राहायला आवडायचं. पण आता कसं आहे, तो गेला ना सगळ्यांचे स्वभाव बदलले, सगळंच बदललं. कोणीच आणि हे ना मला नाही सांगता येणार आहे, पण हे मावं चुलता आहे आणि ह्या त्या काकू आहेत. हे बाकीचे कोण आहे नाही जे ओळखू येत मला. तर याच्यात आहे ना एक मोठ्या चुलत्याची मुलगी. आता याच्या दोघांमधून ते दोघं सोबतचेच होते आणि या चुलत्याच्याच मुली होत्या. आता यांनाच म्हणजे जावई वगैरे आलेले आहे, म्हणजे त्यांची मुलं पण मोठे मोठे झालेले आहे. पण तेव्हाच्या काळातली एक आठवण म्हणून राहिलेली आहे. तर बघा हे वडील. त्यांना खूप शौक होता, पण आता काहीच राहिलेलं नाही आहे. सगळं काही गेलेलं आहे आता. त्याच्यामुळे त्यांचं म्हणजे जे बोलणं वगैरे सगळं काही आता शांत झालेलं आहे. हे बघा ते जनार्दन स्वामींचं जे आहे अनुष्ठान, त्या अनुष्ठानाला गेलेल्याचे फोटो आहे.
एवढे सगळे फोटो फक्त एवढीच एक आठवण म्हणून राहिलेली आहे, बाकी काहीच राहिलेलं नाही माझ्याकडं. आणि बोलण्यासारखं खूप काही आहे, पण बोलायला लागला का शब्दच म्हणजे उमटत नाही काय बोलायचं ते. तर चला आजचा व्हिडिओ इथंच संपवते. नेक्स्ट पार्टमध्ये नक्की सांगेल तुम्हाला की मी कसं आणि काय झालं. आणि खरं तो आजचा दिवस होता, त्याच्यामुळे तुमच्याशी म्हटलं थोडंसं शेअर करू. आणि माणूस निघून गेल्यानंतर फक्त आठवणीच राहतात. त्यामुळे ना माणूस आहे तोपर्यंत आहे ना त्याला खूप जपा, खूप प्रेम द्या आणि जीव लावा. नंतर काहीच उरत नाही, फक्त या अशा आठवणी उरतात आणि त्याला काहीच करू शकत नाही. बघा ते काळानुसार आणि वेळेनुसार त्याही खराब व्हायला लागतात. आता एवढा मोठं गेल्यानंतर एवढं या फोटोला धरून काय करणार आहे. पण एक आठवण म्हणून मुलींना दाखवण्यासाठी की तुम्हाला मामा होता आणि कायम तो आपल्यासोबत राहील. तर चला आजचा व्हिडिओ इथं संपवते. बाय.